नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? आज मी मस्त मजेत नाही म्हणणार, कारण आय नो की तुम्हा सगळ्यांचे सेमिस्टर एक्झाम्स जवळ येत आहेत आणि तुम्ही सगळे टेन्शनमध्ये आहात. आतापर्यंत आपण बराचसा सिलेबस कव्हर केलेला आहे, प्रॅक्टिस करत आलेलो आहोत. कधी तुम्ही प्रोक्रॅस्टिनेशन केलं असेल, टाळाटाळ केली असेल, पण तुम्ही मेहनत घेतलेली आहे. मग आता ही जी काही मेहनत घेतलेली आहे, जो काही अभ्यास केलेला आहे, त्याचं इव्हॅल्युएशन तर झालं पाहिजे. तुम्हाला कितपत येतंय किंवा तुम्ही कितपत अभ्यास केलेला आहे, तुम्ही कितपत पेपर लिहू शकता, कसा लिहू शकता, हे तर तुम्हाला कळलं पाहिजे ना. सो त्यासाठी ही सेमिस्टर एक्झाम देणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्हाला ही एक्झाम फक्त द्यायची नाहीये, तर हिला बोर्ड एक्झाम प्रमाणेच ट्रीट करायचं आहे. आता असं मी का म्हणते, याचं कारण असं आहे की तुमची ही जी काही सेमिस्टर एक्झाम असणार आहे, तिचा पॅटर्न सेम बोर्डाच्या पेपरप्रमाणे असणार आहे. सो तुम्हाला जर तो पॅटर्न कसा असेल हे पाहायचं असेल, तर त्या संदर्भात बरेचसे व्हिडिओज मी आता लवकरच अपलोड करणार आहे किंवा काही अपलोड केलेले पण आहेत. जे अपलोड केले असतील त्यांच्या लिंक्स तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळतील. सो आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की अजून पण सिलेबस पूर्ण नाही झालाय. जो काही सिलेबस आहे सेमिस्टरला तो पण पूर्ण नाही झालाय, तर आता काय करायचं, एक्झाम कशी द्यायची, अशी भीती तुम्हाला वाटत असेल. पण खरं तर जो काही सिलेबस तुम्ही कव्हर केलेला आहे, तेवढ्यावरती पण तुम्ही जर रिव्हिजन करत राहिलात तरी पण तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. याचं कारण असं आहे की आपण जर पाहिलं तर सध्या सेमिस्टर एक्झामला मोस्टली जर आपण सिलेबस पाहायचा म्हटलं तर अर्धा सिलेबस असतो. आता तो क्रमाने अर्धा आहे की तुमच्या शाळांमध्ये काही स्पेसिफिक आहे की एन्व्हायरमेंट मधले 2 चॅप्टर, बायोलॉजी मधले 2 चॅप्टर, केमिस्ट्री मध्ये 2 चॅप्टर, असं आहे की कसं आहे ते तुम्ही ठरवू शकता. पण ते जे काही चॅप्टर्स आहेत ते जरी तुम्ही आता परफेक्ट केले, अर्थात पूर्ण सिलेबस नाही, पण जे काही किंवा जेवढे काही चॅप्टर्स कराल तेवढे जरी परफेक्ट केले तरी पण सफिशियंट आहे. फक्त एवढंच की तो सिलेबस तुम्हाला असा पूर्ण करायचा आहे की आत्ता केलात आणि अजून पुढे तुम्हाला बोर्डामध्ये जर सेम क्वेश्चन्स आले किंवा तुम्ही जे काही वाचलं आहे त्यामधलंच आलं तर तुम्हाला ते तेव्हा लिहिता आलं पाहिजे. सो आत्ताच अशी तयारी करा की तुम्हाला बोर्डाच्या एक्झाममध्ये हे लिहायचं आहे. तोपर्यंत तुम्हाला हे लक्षात राहिलं पाहिजे आणि त्यामुळेच तुम्हाला सेमिस्टर एक्झामला ॲज अ बोर्ड एक्झामच ट्रीट करायचं आहे. खरं तर रिव्हिजन हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे रॅदर दॅन स्टडींग न्यू थिंग्स. सो तुम्ही आत्तापर्यंत भले तुम्ही 2च चॅप्टर केले असतील, पण ते असे रिवाइज करा किंवा ते असे करा की तुम्हाला पुढे कधीही त्या चॅप्टरमधला काही पण विचारलं तरी पण तुम्हाला ते आलं पाहिजे, इतके परफेक्ट ते चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहेत. सो क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवरती फोकस करायचा आहे, जास्तीत जास्त रिवाइज करायचं आहे आणि आत्ता तुमच्याकडे वेळ आहे. आता एक्झाम होईल, त्यानंतर दिवाळी असेल, थोडंसं दिवाळी तुम्ही एन्जॉय करू शकता अर्थातच ऑफकोर्स. पण त्याच्यानंतरची जी काही सुट्टी असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ट्राय करायचं आहे की तुम्ही सेमिस्टरपर्यंत जो काही अभ्यास कव्हर केलेला आहे, जितकाही सिलेबस कव्हर केलेला आहे तो रिवाइज करत राहाल. कारण कसं होतं, आपण आतापर्यंत जो काही 50% 40% जो काही सिलेबस आपला झाला असेल, तो जर आपण रिवाइज नाही करत राहिलो तर ॲट द एंड ऑफ द काय म्हणूयात आपण साधारणतः डिसेंबर किंवा जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत तुम्ही हा पण अभ्यास विसरून जाता. नवीन अभ्यास केलेला असतो पण हा विसरून जाता, मग काय उपयोग त्याचा. सो त्यामुळे तुम्हाला हा अभ्यास जितका जास्त वेळा रिवाइज करता येईल तेवढा जास्त वेळा रिवाइज करायचा आहे, सो दॅट नेक्स्ट टाइम तुमचा वेळ जो आहे तो वाचेल याला पुन्हा एकदा करण्यापेक्षा. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पेपर पॅटर्न. जसे की मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जो बोर्डाचा पेपर पॅटर्न असतो 80 मार्कांचा, तर तोच सेम पेपर पॅटर्न तुम्हाला सेमिस्टरलाही पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे बोर्डामध्ये क्वेश्चन्स असतात, मोस्टली कॉलेजेस आय मीन शाळा हेच ट्राय करतात की सेम पॅटर्नमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील, सो दॅट तुम्हाला सवय पण होईल आणि तुम्हाला हे पण कळेल की ऍक्च्युअल तेव्हा काय सिच्युएशन असणार आहे. ठीक आहे. इव्हन याच्यानंतर तुमची साधारणतः डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीमध्ये प्रिलिम्स एक्झाम पण होईल, जी की ज्याला आपण म्हणतो बोर्ड एक्झाम साठीच एक नमुना पेपर टाईप असतं ते, की जिथे तुमची बोर्ड एक्झाम कशी होईल तीच सेम सिच्युएशन तयार केली जाते. सो सेमेस्टर असेल, प्रिलिम्स असेल, या सगळ्या परीक्षा 10वी खूप महत्त्वाच्या आहेत तुमच्या बोर्ड एक्झाम मधल्या चांगल्या पर्सेंटेज मिळवण्यासाठी. ठीक आहे. सिलेबस काय असतो तो तुम्हाला तुमच्या शाळानुसार चेकआउट करायचा आहे. मोस्ट ऑफ द टाइम सिलेबस हा एक्झॅक्टली हाफ सिलेबस असतो की सायन्स 1 मध्ये 10 चॅप्टर्स आहेत, 2 मध्ये 10 चॅप्टर्स आहेत, तर 1 मधले पहिले 5, 2 मधले पहिले 5 असं असतं जनरली. बट काही शाळांमध्ये असं पण असतं की आपण इकॉलॉजी आय मीन आपण एन्व्हायरमेंट मधले 2 घेऊया, आपण बायोलॉजी मधले 2 घेऊया, असं करत करत पण ते लोक सिलेबस फॉर्म करतात. सो जो काही तुमच्या शाळांचा सिलेबस असेल त्यानुसार तुम्हाला फॉलो करायचा आहे आणि ट्राय करा की त्यांचा जो काही सिलेबस आहे तो मॅक्सिमम तुम्ही कव्हर कराल आणि मॅक्सिमम पेपर जो आहे तर तो लिहिण्याचा प्रयत्न कराल. आता आपण सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी बघणार आहोत की आता इथून पुढे तुम्हाला काय करायचं आहे. आता सगळे जे काही लँग्वेज आहेत, मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्लिश, सगळे लँग्वेज, या सगळ्यांचा अप्रोच हा सेमच असतो. याचं कारण असं आहे की आता लँग्वेज म्हटलं की त्याच्यामध्ये काय काय येतं. एकतर पहिली गोष्ट म्हणजे सीन अनसीन पॅसेजेस येतात. ठीक आहे. आता पॅसेजेस मधले जे सीन पॅसेजेस आहेत ते तर आपण करू शकतो, पण अनसीनचं आपण काहीच नाही करू शकत. ठीक आहे. सीन येतात आणि अनसीन येतात. आता सीन पॅसेजेससाठी काय करू शकता, तर जे आपलं टेक्स्ट बुक आहे त्यामधले जे सगळे चॅप्टर्स आहेत ते तुम्हाला सगळे रीड करायचे आहेत.
आता आय नो की तुम्ही जर आतापर्यंत अजिबातच अभ्यास केला नसेल आणि हे क्वाईट पॉसिबल आहे, कारण लँग्वेजेसला आपण खूप जास्त अंडर एस्टिमेट करतो की हे काय आपल्याला येतच, किंवा मराठीच आहे, हिंदीच आहे, इंग्लिशच आहे. थोडंसं थोडंसं संस्कृतला आपण अंडर एस्टिमेट नाही करत, कारण आपल्याला माहिती आहे की ते टफ आहे किंवा डिफिकल्ट आहे. बट खरं सांगायचं झालं तर संस्कृत सगळ्यात इझी आणि सगळ्यात स्कोरिंग आहे. याचं कारण असं की त्याच्यामध्ये जास्त जे तुमच्या पुस्तकामध्ये आहे त्याच्या बाहेरचं काहीच कधीच विचारलं जात नाही. आणि जे काय आहे ते खूप इझी लेवलचं आहे. जर तुम्ही ते रोज रिवाइज केलं किंवा रोज ते टेबल्स रिवाइज केलेत, रोज ते शब्द वाचलेत, तर तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्लिशपेक्षाही संस्कृत इझी वाटेल आणि जास्त स्कोरिंग वाटेल. सो मोस्ट ऑफ द टाइम्स ना मुलांना संस्कृतमध्ये मॅक्सिमम मार्क्स असतात कम्पेअर टू अदर लँग्वेजेस. ठीक आहे. सो सीनसाठी तुम्हाला टेक्स्टबुक रीड करायचं आहे. अजूनही तुम्ही जर मराठी, हिंदी, इंग्लिश जे काही तुमची लँग्वेज असेल ती आणि मग संस्कृत यांचे चॅप्टर्स जर वाचले नसेल तर प्लीज रीड करा. कारण नो डाऊट की सीन पॅसेज आहे, सो आपल्याला असं वाटतं की आपण एक्झाममध्येच वाचूया आणि वाचूनच उत्तर लिहायचे आहेत, सो तेव्हाच लिहूयात असं वाटणं साहजिक आहे. पण एक्झाममध्ये वाचून समजून घेण्यासाठी खूप वेळ जातो आणि मग आपण ऍट द एंड अशी कंप्लेंट करतो की मला रायटिंग स्किलमध्ये वेळच नाही भेटला, मला निबंध लिहायला वेळच नाही भेटला, किंवा मला माहिती होतं कसं लिहायचं पण मला वेळच नाही पुरला. सो हे यामुळे होतं की आपण याच्यामध्ये टाइम खूप जास्त वाया घालवतो. सो त्याच्यामुळे ट्राय करा की तुम्ही जे काही टेक्स्टबुक मधले चॅप्टर्स आहेत, जो ही सिलेबस तुम्हाला आता येतोय, प्लीज ते सगळे रीड करा. जेणेकरून तुम्हाला आधी थोडीफार तरी आयडिया असली पाहिजे की गिव्हन पॅरेग्राफमध्ये जे काही दिलेलं आहे ते कशाबद्दल आहे, त्याच्यावरती काय प्रश्न फ्रेम होऊ शकतात, त्याचा आन्सर मी कसं लिहिलं पाहिजे. सो त्यासाठी सीन पॅसेजेससाठी टेक्स्टबुक रीड करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ॲज यू ऑल नो की सीन म्हटल्यानंतर त्याच्यामधूनच प्रश्न येणार आहेत. सो जे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे काय येणार आहे त्याचा अभ्यास आपण थोडासा जरी केला तरी पण तो खूप जास्त तुम्हाला मार्क्स मिळवून देऊ शकतो. अनसीन बद्दल आपण काहीच नाही करू शकत. सो तुम्हाला सीनचा वेळ वाचवायचा आहे आणि तो अनसीन मध्ये इन्व्हेस्ट करायचा आहे. ठीक आहे. सो अनसीन मध्ये मॅक्सिमम मार्क्स स्कोर करण्यासाठी हेच आहे की प्रॉपर टाइम द्या. तो जो काय पॅसेज असेल तर तो 2-3दा रीड करा जर नसेल समजला तर, आणि मग त्याचे क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. मराठी हिंदीमध्ये बेस्ट पार्ट हाच आहे की अनसीन मध्ये स्वमत नाहीये. नेक्स्ट आहे स्वमत कसं लिहायचं, याच्याबद्दल खूप जास्त कन्फ्युजन असतं. सो त्यासाठी मी ऑलरेडी कालच एक व्हिडिओ अपलोड आय गेस कालच मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की तुम्ही कशा पद्धतीने मराठीचा अभ्यास करू शकता. त्याच्यामध्ये हे मी छान पद्धतीने सांगितलेलं आहे. सो तुम्ही तो व्हिडिओ नक्की चेकआउट करा. आफ्टर दॅट पॅसेजेस नंतर सेकंड काय येतात तर पोयम्स येतात, कविता येतात. ठीक आहे. हे जर संस्कृतमध्ये असेल तर सुभाषित येतात. ठीक आहे. सो त्या विषयानुसार तुम्ही ते बघू शकता. आता पोयम्स मध्ये काय अनसीन वगैरे असला काही प्रकार नाहीये. पोयम्स मध्ये एक तर पोयम वरती रिगार्डिंग क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात आणि इंग्लिशमध्ये असतं अप्रिसिएशन, आणि मराठीमध्ये पण तुम्हाला असं असतं ना की ती कविता का आवडली वगैरे ते लिहा सगळं. सो ते सगळं याच्यामध्ये येणार आहे. सो अर्थात पोयम तुम्हाला रीड करायचे आहेतच, कारण पोयमचं असं नाहीये की तुम्ही एकदा वाचलात आणि तुम्हाला तोच अर्थ समजला. कधी कधी पोयम वेगळंच काहीतरी सांगतात आणि असतात वेगळंच काहीतरी. सो त्यासाठी तुम्हाला पोयम्स वाचायचे आहेत. दुसरी गोष्ट इंग्लिशसाठी अप्रिसिएशन जे आहे पोयम्सचं तर ते आधीच करून ठेवायचं आहे. कारण ऍट दॅट मोमेंट मग तुम्ही हे पोयमचं ऑथर सॉरी आय मीन पोएट कोण आहे, त्याचं टायटल काय आहे, हे तुम्हाला ऍटलिस्ट थोडंफार तरी माहिती असलं पाहिजे. नो डाऊट की ते त्या ठिकाणी वरती लिहून दिलेलं असतं, ते तुम्हाला फक्त कॉपी पेस्ट करायचं आहे, पण तरी पण थोडीशी आयडिया तरी असली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की सेंट्रल थीम काय आहे ती माहिती नसते मोस्ट ऑफ द टाइम्स. रायमिंग स्कीम कशी काढायची ते माहिती नसतं. सो यासाठी प्लीज याचा अभ्यास आधीच करा, कारण हे सगळं तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. हे कॉपीचा प्रकार आहे. म्हणजे माहितीये का, तुम्ही घरातून असे करून जाताय, तुम्हाला फक्त एक्झाम मध्ये आल्यावरती लिहायचंय, कारण तुम्हाला माहितीये की याच पोयम्स आहेत, एक 3 ते 4च पोयम्स आहेत, त्याच्यावरतीच अप्रिसिएशन येणार आहे. सो तेवढंच तुम्हाला पाठ करायचं आणि जायचं आहे. याच्यामध्ये काही जास्त डोकं नाही लावायचंय. घरातून पाठ करून लिहून या. अगदी हातचे मार्क्स आहेत. याच्यामध्ये तुमचा वेळही वाचेल, मार्क्स पण फुल मिळतील. सो या सगळ्या ट्रिक्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. पोयमवरचे क्वेश्चन आणि आन्सर्स ते तर तुम्हाला डिरेक्टली पोयम वाचूनच लिहावे लागतील. फक्त पोयम आधी रीड करून जा, त्याचा अर्थ समजून घेऊन जा, जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये हे थोडंसं इझी होईल आणि टाइम सेव्हिंग असेल. संस्कृत बद्दल आपण आय गेस एका सेपरेट व्हिडिओमध्येच बोलूयात, कारण संस्कृतचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे. बट तरी पण सुभाषित वगैरे तुम्हाला आधीपासून करणं गरजेचं आहे. तुम्ही डिरेक्टली जाऊन एक्झाम मध्ये अर्थ नाही लावू शकत की ह्याचं काय मिनिंग आहे, त्याचं काय मिनिंग आहे. तुम्हाला ते आधीपासून माहिती असलंच पाहिजे. तर संस्कृतमध्ये योगमाला आहे, काय युग्ममाला आहे, सुभाषित आहे, जे काही आहे ते चित्रकाव्य वगैरे वॉटेवर. सो ते सगळं तुम्हाला आधीपासूनच माहिती असलं पाहिजे. सगळ्याचे मिनिंग्स माहिती असले पाहिजेत, अन्वय माहिती असले पाहिजेत, अर्थ माहिती असलं पाहिजे, सगळं आधीपासून माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड असं येतं ते म्हणजे आपलं हे स्थूल वाचन मराठीमधलं. ठीक आहे. स्थूल वाचन मध्ये आय होप सगळ्यांना माहिती आहे, पॅसेज नाही दिला जात. तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर्स जे आहेत ते स्वतःहून लिहायचे असतात. सो त्यामुळे स्थूल वाचनचे पाठ तर वाचलेच पाहिजेत, कारण तुम्हाला आयडियाच नसेल त्याच्यामध्ये काय आहे तर तुम्ही काय लिहिणार. त्याच्यामुळे सगळ्यांनी स्थूल वाचनाचे पाठ वाचूनच जायचं आहे. फोर्थ असतं ते म्हणजे ग्रामर.
ग्रामरमध्ये कुठले कुठले क्वेश्चन्स विचारले जातात हा जर डाऊट तुम्हाला असेल तर प्लीज खाली कमेंट करा. त्याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहेच. त्यासोबतच मराठीमधलं ग्रामर असेल, इंग्लिशमधलं ग्रामर असेल किंवा संस्कृतमध्ये. संस्कृतमध्ये तुमच्याकडे ॲडव्हान्टेज असा आहे की ग्रामरचा जो ॲक्च्युअल ग्रामरचा क्वेश्चन येतो भाषा अभ्यासमध्ये, तर तो तुम्हाला थोडंसं ऑप्शनमध्ये पण टाकता येऊ शकतो. त्याच्यामुळे संस्कृतमधलं ग्रामरचा क्वेश्चनचा ग्रामर केलंच पाहिजे. स्पेसिफिक जो क्वेश्चन आहे तो केलाच पाहिजे असं काही नाहीये. सो तुम्ही ते स्किप करू शकता. बट मराठी आणि इंग्लिशमध्ये तुमच्याकडे किंवा हिंदीमध्ये पण तुमच्याकडे कुठलाही ऑप्शन नाहीये. ग्रामर तुम्हाला करावंच लागणार आहे. सो ग्रामरचं रिव्हिजन करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. मराठीमध्ये तुम्हाला संधी पाहायला मिळेल, समास पाहायला मिळेल, सगळं पाहायला मिळेल. जर डिटेल व्हिडिओ हवा असेल तर सांगा. मी ते तुम्हाला सगळं सांगेन की कोणत्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं जातं. सेम फॉर इंग्लिश पण आणि हिंदी पण. ठीक आहे. लास्ट पार्ट येतो तो म्हणजे रायटिंग स्किलचा. आता रायटिंग स्किलमध्ये अर्थातच तुम्हाला माहिती असेल की काय काय टॉपिक्स आहेत इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये, संस्कृतमध्ये. संस्कृतचं तर बेस्ट आहे की तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की यापैकीच काहीतरी निबंध येणार किंवा यापैकीच काहीतरी चित्रवर्णन येणार. सो तुम्हाला तेवढेच पाठ करायचे आहेत. पण हे हिंदी, मराठी आणि इंग्लिशमध्ये असं नाहीये. तुम्हाला कोणताही टॉपिक दिला जाऊ शकतो काही पण लिहिण्यासाठी. सो तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल तर मी सेपरेट व्हिडिओ बनवेन, कारण इथे सगळ्याच ह्याचं सांगणं शक्य नाहीये. फक्त एवढंच की एक्झामसाठी तुम्हाला काय करायचं आहे. स्वतःहून लिहिण्याचा जर तुमच्याकडे वेळ असेल की स्वतःहून लिहून पाहता येते की कथालेखन कसं करायचं, बातमीलेखन कसं करायचं, रिपोर्ट रायटिंग कसं करायचं, तर बेस्ट आहे ते ट्राय करा. पण हा व्हिडिओ जर तुम्ही खूप लेट पाहताय, आता वेळ नाहीये स्वतःहून हे सगळं ट्राय करण्याचा, तर टेम्पलेट्स बघा. मी ऑलरेडी खूप सारे व्हिडिओज अपलोड केले आहेत. इव्हन मी अजूनही व्हिडिओज अपलोड करत आहे की रिपोर्ट रायटिंगचं सॅम्पल कसं असलं पाहिजे, जाहिरात लेखनचं सॅम्पल कसं असलं पाहिजे. सो त्या ॲटलिस्ट ते व्हिडिओज तरी पहा, जेणेकरून तुम्हाला आयडिया मिळेल आणि एक स्ट्रक्चर पण माहिती असलं पाहिजे की हे कसं लिहायचं वगैरे. सो ते सुद्धा मिळेल. ठीक आहे. सो रायटिंग स्किलचा नक्की अभ्यास करायचा आहे, कारण तिथे ऐनवेळी एक्झाममध्ये गेल्यानंतर काय लिहायचं हे सुचत नाही. सो त्यासाठी बेस्ट आहे की आज तुम्ही काही टेम्पलेट्स बघा, काहीतरी वाचून घ्या त्याबद्दल, जेणेकरून तुम्हाला ऐन मोमेंटला काहीतरी लिहिता येईल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्समध्ये एक तर सगळ्यात पहिली गोष्ट प्रॅक्टिस इज मस्ट. तुम्ही जोपर्यंत ते फॉर्म्युला नाही रिवाइज करणार, जोपर्यंत प्रॅक्टिस नाही करणार, तोपर्यंत तुम्हाला मॅथ्स नाही येणार. आता याच्यामध्ये पण पार्ट 1 आहे आपल्याकडे अल्जेब्रा, पार्ट 2 आहे आपल्याकडे जॉमेट्री. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पार्ट 1 इज ऑल अबाउट इक्वेशन्स. लिनियर इक्वेशन आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, एपी आहे, फायनान्शियल प्लॅनिंग आहे, स्टॅटिस्टिक्स आहे, प्रोबॅबिलिटी आहे. हे सगळं कशामध्ये येते? पार्ट 1 मध्ये येते. आता याच्यामधले जर तुम्ही बघितलं तर फक्त फॉर्म्युला जरी तुम्हाला आला, फक्त इक्वेशन जरी तुम्हाला फॉर्म करता आलं, तरी पण बाकी सगळं तुम्ही आरामात सोडवू शकता. आता लिनियर कसं सॉल्व्ह करायचं हे काही तुम्हाला सांगायची गरज नाहीये. हे तुम्ही 7वी-8वी पासून सॉल्व्ह करताय. सिमिलरली क्वाड्रॅटिक सॉल्व्ह कसं करायचं हे पण सांगायची गरज नाहीये. अर्थात त्याचे काही स्टेप्स आहेत, फॉर्म्युला मेथडने करणार आहात, कशाने करणार आहात. बट तरी पण तुम्हाला एकदा इक्वेशन फॉर्म करता आलं वर्ड प्रॉब्लेम मधलं की तुम्ही हे दोन्ही पण आरामात सॉल्व्ह करू शकता. सो फक्त इक्वेशन फॉर्म करणं हेच चॅलेंज याच्यासाठी असू शकतं. मग ते कधी येईल? जेव्हा तुम्ही प्रॉपरली क्वेश्चन सॉल्व्ह करायला घ्याल. आता तुम्हाला काय करायचं आहे की मोस्ट ऑफ द स्टुडंट्सचा जो सिलेबस आहे तर तो हा तर झालाच असेल, लिनियर, क्वाड्रॅटिक, एपी पर्यंत तर झालाच असेल. सो मग तुम्हाला काय करायचं आहे की PYQs बघायचे आहेत. प्रिव्हियस इयरमध्ये याच्याबद्दल कोणते क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत. PYQs तुम्हाला ऑफकोर्स गुगलवरती पाहायला मिळतीलच. सो ते तुम्हाला डाउनलोड करून बघायचं आहे आणि ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यामधले बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला असं वाटेल की पुस्तकामध्ये सेमच क्वेश्चन्स आहेत. तर हो, मॅथ्समध्ये सेमच क्वेश्चन्स येतात. फक्त व्हॅल्यू बदलते, बाकी काही बदलत नाही. कधी कधी थोडंफार इंग्लिशचे सेंटेन्सेस बदलतात, बाकी सेमच तुम्हाला बघायला मिळणार आहे. फक्त एक फॉर्म्युला पार्ट असला की तुम्ही आरामात हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सो त्याच्यामुळे मॅथ्स 1 इज क्वाईट इझी. याच्यामध्ये पण एपी वगैरेचे पण तुम्हाला फॉर्म्युले माहिती असतील तरी पण सफिशियंट आहे. MCQs जे आहेत तर ते स्ट्रिक्टली प्रॉब्लेम सेट मधूनच येतात. सो MCQs त्याच्यामधले करायचे आहेत. प्रॉब्लेम सेट मधून बाकीचे काही क्वेश्चन्स येत नाहीत, पण MCQ आणि जे हॉट क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो ते प्रॉब्लेम सेट मधून येतात. बाकी सगळं सगळं प्रॅक्टिस सेट मधूनच येतं, सॉल्व्ड एक्झाम्पल्स मधूनच येतं. ठीक आहे. सो इव्हन तुम्ही फक्त सॉल्व्ड एक्झाम्पल्स जरी केले तरी पण तुम्हाला एक आयडिया मिळेल आणि मग तेवढ्या त्याच्यावरती पण तुम्ही सगळा पेपर सॉल्व्ह करू शकता. पण अर्थात आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. सो प्रॅक्टिस सेट पण त्याच्यामधले पण क्वेश्चन्स थोडेफार नक्की सॉल्व्ह करा. ठीक आहे. सो PYQs यासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहेत, तर तुम्हाला एक आयडिया मिळेल की क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे आहेत. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे टाइम मॅनेजमेंटची. बऱ्याचदा मॅथ्समध्ये आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी खूप वेळ लागतो. सो तुम्हाला हे प्रॅक्टिस करूनच टाइम रिड्यूस करायचा आहे आणि ट्राय करायचा आहे की जास्तीत जास्त ॲक्युरेट आन्सर तुम्ही फाइंड आउट कराल कमीत कमी वेळेमध्ये. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पेपर 2. पेपर 2 मध्ये आपल्याकडे कन्स्ट्रक्शनचं चॅप्टर आहे. अतिशय इझी चॅप्टर आहे. जर तुम्ही काहीच केलं नसेल तर हा चॅप्टर नक्कीच करा. सिमिलॅरिटी आहे, पायथागोरस थिअरमचं चॅप्टर आहे. हे जे पहिले 3 चॅप्टर्स आहेत प्रचंड इझी आहेत. यासाठी काही डोकं लावायचं नाहीये. फक्त काही थिअरम्स माहिती असले पाहिजे, काही फॉर्म्युला माहिती असले पाहिजे आणि त्या स्टेप्स की ते कसं कन्स्ट्रक्शन करायचं आहे वगैरे. एवढं केलं की तुम्हाला हे आरामात येणार आहे.
सिमिलॅरिटीमध्ये पण 1-2 थिअरम्स आहेत आणि पायथागोरस मधला पायथागोरियन थिअरम आहे. सो याच्या व्यतिरिक्त या तिन्ही चॅप्टर्समध्ये काही नाहीये. सो प्लीज हे 3 चॅप्टर्स तुम्हाला पक्के करायचे आहेत. इतके पक्के करायचे आहेत की क्वेश्चन कसा पण फिरून आला तरी पण तुम्हाला तो आला पाहिजे. त्यानंतर मग नेक्स्ट काही चॅप्टर्स येतात. सर्कल असेल किंवा कोऑर्डिनेट जॉमेट्री असेल किंवा ट्रिग्नोमेट्री आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपलं हे काय ते व्हॉल्यूम वगैरे वाला चॅप्टर. सो बेसिकली हे सगळे जे चॅप्टर्स आहेत याच्यामधला पण ट्रिग्नोमेट्री इझी आहे. जर तुम्ही काही टेबल्स किंवा फॉर्म्युला लक्षात ठेवलं वगैरे तर हे पण इझी आहे. सर्कलमध्ये थोडेफार थिअरम आहेत, बट करायचं म्हटलं तर खूप जास्त हायली वेटेज आणि इझी चॅप्टर आहे. सेम फॉर कोऑर्डिनेट जॉमेट्री पण. सो पहिले 3 चॅप्टर तर खूपच इझी आहेत, हे नक्की करा आणि मग त्यानंतर तुम्ही यामधल्या चॅप्टर्सवरती फोकस करायचा आहे की जे तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स स्कोर करून देऊ शकतील. ठीक आहे. सो मॅथची प्रॅक्टिस तुम्हाला रोज करायची आहे. काही पण झालं तरी पण तुम्हाला मॅथ्स हे करायचंच आहे. साधारणतः तुम्ही एक 45 मिनिट्स वगैरे दिले तरी पण सफिशियंट आहे मॅथ्ससाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सायन्स मधला पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 1 मध्ये तर फिजिक्स आणि केमिस्ट्री इन्क्लूड आहे आणि पार्ट 2 मध्ये एन्व्हायरमेंट आणि बायोलॉजी इन्क्लूड आहे. आता याच्यामध्ये पार्ट 1 मध्ये तुम्हाला फोकस करायचा आहे कशावरती? न्यूमेरिकल वरती तर करायचंच आहे, सोबतच थिअरी पण. पण थिअरी तुम्हाला काही खूप मोठे मोठे क्वेश्चन्स आहेत आणि त्याचा आन्सर लिहायचे असं नाहीये. या थिअरीमध्ये काय आहेत? फॉर एक्झाम्पल केपलरचे लॉज आहेत किंवा काही थिअरम्स आहेत. न्यूमेरिकल्समध्ये पण खूप इझी न्यूमेरिकल आहे. P इज इक्वल टू v²/r चा फॉर्म्युला जो आहे तर त्याच्यावरतीच मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्हाला न्यूमेरिकल्स विचारले जातात किंवा एस्केप वेलोसिटी वगैरे असेल याच्यावरती न्यूमेरिकल्स विचारले जातात. सो जास्त काय टफ असं नाही विचारलं जात. केमिस्ट्रीमध्ये असेल तर तुम्हाला रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी वगैरे विचारली जाऊ शकते. सो असे काही इझी क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामधून विचारले जातात. ठीक आहे. इव्हन आपलं जे पेरियोडिक टेबल आहे त्याच्यामध्ये ट्रेंड्स कसे आहेत, ॲटॉमिक रेडियस कुठे वाढतंय किंवा मेटॅलिक कॅरेक्टर कुठल्या ट्रेंडमध्ये वाढत जाते वगैरे वगैरे. सो हे काही क्वेश्चन्स आणि त्याचे रिझन्स तुम्हाला माहिती असले पाहिजेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पार्ट 2 मध्ये असेल तर तुम्हाला जे आपले इव्हॉल्युशनचे एव्हिडन्सेस आहेत तर ते त्यांचे नेम्स माहिती असले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये होमोलॉगस आणि एनालॉगस फंक्शन्स वगैरे काय आहे ते माहिती असलं पाहिजे. त्यानंतर लाईफ प्रोसेसेसमध्ये असेल तर तुम्हाला सेल डिव्हिजन माहिती असलं पाहिजे किंवा त्यानंतर थर्ड चॅप्टर असेल तर रिप्रोडक्शन बद्दल माहिती असलं पाहिजे. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे डायग्राम्स जे आहेत तर ते रेफर करायचे आहेत. सो दॅट डायग्राम्सने तुम्हाला थिअरी लक्षात राहिली पाहिजे. ठीक आहे. कारण डायग्रामॅटिक क्वेश्चन्स पार्ट 2 मध्ये खूप जास्त विचारले जातात. मग यासाठी बेस्ट हेच आहे की टेक्स्टबुक वरतीच फोकस करा. एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स फक्त केले तरी पण सफिशियंट आहे. फिजिक्स मधले जे एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स आहेत ते थोडेसे तुम्हाला न्यूमेरिकल जे आहेत ते डिफिकल्ट वाटू शकतात. सो ते न करता फक्त सॉल्व्ड एक्झाम्पल्स मधले न्यूमेरिकल्स केले तरी पण सफिशियंट आहे. एक्सरसाइज मधले नाही केले तरी पण चालू शकतं. ठीक आहे. पण तुम्हाला जर स्पेसिफिकली की या चॅप्टर मधून काय येणार, त्या चॅप्टर मधून काय येणार असं काही हवं असेल तर ते पण मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. सोशल सायन्सेस मध्ये इतिहास आहे, राज्यशास्त्र आहे, भूगोल आहे. ठीक आहे. ठीक आहे. सो हिस्ट्री, जिओग्राफी आणि पॉलिटिकल सायन्स. आता याच्यामध्ये काय काय करायचं आहे? सगळ्यात पहिली गोष्ट इतिहास किंवा हिस्ट्री जे आहे याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेत तेच करायचे आहेत. थिअरी ऑफकोर्स मला रट्टा मारावा लागणार, थोडाफार समजून घ्यावा लागेल आणि थोडासा रट्टा मारावा लागेल कारण हिस्ट्री इज ऑल अबाउट दॅट. तुम्हाला काही खूप जास्त डेट्स वगैरे लक्षात नाही ठेवायचे ऍक्च्युली आपल्या या हिस्ट्रीच्या सिलेबसमध्ये. सो तुम्हाला फक्त जे डायग्राम्स आहेत, डायग्राम्स किंवा ज्याला आपण संकल्पना चित्र वगैरे म्हणतो त्याच्यावरती फोकस करायचं आहे. कारणे लिहा, संकल्पना चित्र असेल किंवा जे पॅरेग्राफवाले क्वेश्चन्स आहेत तर त्याच्यावरती फोकस करायचं आहे. राज्यशास्त्रामध्ये पण अगेन सेम इतिहास आणि राज्यशास्त्र तुम्हाला एकत्र विचारलं जातं. सो राज्यशास्त्रामध्ये पण निवडणूक प्रक्रिया काय आहे, संविधानाचे मूल्य काय आहेत वगैरे याच काही बेसिक गोष्टी विचारल्या जातात किंवा जे काही राजकीय पक्ष आहेत तर त्यांची चिन्ह काय आहे किंवा त्यांचे विचार काय होते किंवा एखादा राजकीय पक्ष राष्ट्रीय पक्षामध्ये होण्यासाठी काय काय क्रायटेरिया आहेत, काय काय निष्कर्ष आहेत हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. भूगोलामध्ये असेल तर तुम्हाला ऑलवेज कंपॅरेटिव्ह अभ्यास करायचा आहे ब्राझील आणि इंडियामधला किंवा भारत आणि ब्राझील मधला. ठीक आहे. सो बेसिकली याच्यामध्ये काय काय करायचं आहे तर आता सुरुवातीला स्थान आणि विस्तारमध्ये काय खूप जास्त तुम्हाला नाही लक्ष ठेवायचंय. फक्त ते कोणत्या गोलार्धामध्ये आहेत काय आहेत एवढंच लक्षात ठेवायचं आणि दोघांमधलं फेमस काय आहे. फर्स्ट चॅप्टर क्षेत्रपेठमध्ये तर काय तुम्हाला फक्त क्षेत्रपेठ म्हणजे काय, कचऱ्याचे व्यवस्थापन कसं करायचं वगैरे किंवा ती प्रश्नावली तयार करा अशाच प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात. थर्ड चॅप्टरमध्ये प्राकृतिक रचना आणि जलप्रणालीमध्ये मात्र तुम्हाला हिमालय वगैरे विचारलं जाऊ शकतं की त्याच्याबद्दल लिहा असेल किंवा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश असेल या सगळ्या गोष्टींबद्दल येऊ शकतं किंवा पश्चिम घाट पूर्व घाट यांच्यामधला फरक येऊ शकतो. नद्यांबद्दल पण काही क्वेश्चन्स येऊ शकतात भारत आणि ब्राझील दोघांबद्दल. हवामानामध्ये पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कुठे कुठल्या प्रकारचं हवामान आहे, त्या प्रकारच्या हवामानाचे काय परिणाम होऊ शकतात वगैरे. तर असे काही क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये येऊ शकतात.
खरं तर आता भीती नाही पाहिजे. आता एक प्लॅन बनवायचा आहे, की दररोज सकाळी काय करायचं, दुपारी काय करायचं, रात्री काय करायचं. अर्थात तुमच्या शाळांच्या वेळेनुसार किंवा क्लासच्या वेळेनुसार हा प्लॅन बदलला जाऊ शकतो. मी फक्त एक जनरल तुम्हाला सांगणार आहे. बाकी तुम्हाला स्वतःलाच त्याला मॉडिफाय करावं लागणार आहे, की तुम्ही कधी उठता किंवा कधी स्कूलला जाता, कधी क्लासला जाता, कधी झोपता. यानुसार तुम्हाला हा प्लॅन जो आहे तो बदलायचा आहे. एक जनरल प्लॅन असा असू शकतो, की तुमची शाळा किंवा क्लास जर दुपारचं असेल, तर सकाळी उठल्यानंतर जे पण चॅप्टर स्ट्रॉंग आहेत, जे तुम्ही ऑलरेडी केलेले आहेत आणि आता त्याच्याबद्दल तुम्हाला सगळं माहिती आहे, ते तुम्हाला रिवाईज करायचं आहे, हे करू शकता. दुसरी गोष्ट अशी आहे, की काही नवीन तुम्हाला हे करायचं आहे, बट त्यात पण ते मॅथ्समधलं आहे किंवा सायन्समधलं आहे किंवा हिस्ट्रीमधला काही रट्टा मारायचा आहे, तर हे सगळं तुम्ही सकाळी उठून करू शकता. ठीक आहे? त्याच्यानंतर दुपारी तुम्ही अजून थोडं काहीतरी नवीन वाचू शकता किंवा थिअरी करू शकता. आता हे तुमच्यानुसार बदलेल, कारण काहींचं असं असतं की एक प्रोडक्टिव्ह वेळ असतो. काहींसाठी तो दुपारचा असेल, काहींसाठी रात्रीचा असेल, काहींसाठी सकाळचा असेल. सो जो काही तुमचा प्रोडक्टिव्ह वेळ असेल, प्रोडक्टिव्ह वेळ म्हणजे काय, ज्या ठिकाणी तुम्ही मॅक्सिमम अभ्यास करू शकता विदाऊट डिस्ट्रॅक्शन किंवा जे काही वाचलंय ते लक्षात ठेवू शकता. मॅक्सिमम आउटपुट ज्या वेळेमध्ये मिळत असेल, तो वेळ तुम्हाला नवीन काहीतरी वाचण्यासाठी, नवीन थिअरम लक्षात ठेवण्यासाठी किंवा नवीन फॉर्म्युला रिवाईज करण्यासाठी वगैरे द्यायचा आहे. ठीक आहे? रात्री तुम्हाला जे तुम्ही दिवसभरामध्ये केला असेल अभ्यास, त्याचे फॉर्म्युले असतील, डायग्राम्स असतील, डेफिनेशन असतील, हे सगळं झटपट वाचायचं आहे आणि मग झोपायचं आहे. सो दॅट तुम्हाला माहिती आहे का, आपण रात्री जे पण वाचतो किंवा ज्याही गोष्टी करतो, ते आपल्या ब्रेनमध्ये रात्रभर त्याच्यावरती रिव्हिजन केली जाते, त्याच्यावरती विचार केला जातो आणि ते जास्त वेळ लक्षात राहतात. ऍक्च्युली ना अशा बऱ्याचशा स्टोरीज आहेत की सायंटिस्ट लोकांना ते नाही सुटत असेल एखादं कोडं वगैरे किंवा एखादा शोध नसेल लागत, तर ते रात्री ते बघून सगळं झोपायचे आणि सकाळी त्यांना त्याचं सोल्युशन स्वप्नात वगैरे मिळायचं. सो बेसिकली अशाच पद्धतीने जर तुम्ही रात्री अभ्यास करून झोपलात तर तो तुम्हाला लक्षात राहू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे की तुम्हाला तुमचा स्वतःचा प्लॅन बनवायचा आहे आणि तो फॉलो करायचा आहे आता, कारण इट्स नाव हाय टाइम की तुम्ही ते आता केलं पाहिजे. सो प्लीज एक प्रॉपर शेड्यूल बनवा. जर तुम्हाला शेड्यूल नाही फॉलो करता येत आहे, तर 1 ते 2 काय करायचं, 2 ते 3 काय करायचं, हे लिहिण्यापेक्षा तुम्हाला काय करायचं आहे, की तुमचे गोल्स काय आहेत, की तुम्हाला आज हिस्ट्रीचा एक चॅप्टर करायचा आहे किंवा तुम्हाला सायन्सची रिव्हिजन करायची आहे, जे काही असेल ते फक्त तुम्हाला टू डू लिस्ट प्रमाणे करायचं आहे आणि ऍट द एंड ऑफ द डे हे सगळं पूर्ण झालं असलं पाहिजे. कधी करायचं, काय करायचं हे वेळ न लिहिण्यापेक्षा हे एवढं सगळं करायचं आहे मग, आणि ते केल्याशिवाय झोपायचंच नाही. हे जर तुमचं एक काय म्हणूया आपण विल स्ट्रॉंग असेल, तर तुम्ही नक्कीच ते सगळं फॉलो करू शकता, नक्कीच पूर्ण करू शकता. कधी कधी काय होतं की 1 ते 2 हे करायचंय, पण दुसरंच काहीतरी काम आलं, ते नाही झालं की आपण परत पुढचं फॉलो करणं सोडून देतो. त्यापेक्षा असं करायचं आहे की मला दिवसभरामध्ये ही 5 कामं करायची आहेत, मग मी ते सकाळी करेन, रात्री करेन, मध्यरात्री करेन, कधी पण करेन, पण ते केल्याशिवाय मी नाही झोपणार. ठीक आहे? सो जोपर्यंत तुम्ही हे खूप जास्त स्ट्रॉंगली स्वतःला नाही समजावून सांगत, तोपर्यंत तुम्ही कुठलाही प्लॅन नाही फॉलो करू शकणार. ठीक आहे? सो आतापासूनच तुम्हाला स्वतःची टू डू लिस्ट बनवायची आहे, की मी काय काय केलं पाहिजे, या पूर्ण दिवसामध्ये काय करायचंय, उद्या काय करायचंय, परवा काय करायचंय, हे सगळं. दुसरी गोष्ट अशी आहे, की तुम्ही जेव्हा हा सगळा अभ्यास करताय, नो डाऊट की आता तुम्ही सेमिस्टर एक्झाममध्ये पेपर लिहालच, पण त्यानंतर पण तुम्हाला पेपर रायटिंग जे आहे तर ते चालू ठेवायचं आहे. मग तुम्ही PYQs वगैरे बघू शकता किंवा इतर बरेचसे प्रॅक्टिस आणि सॅम्पल पेपर्स पण Googleवरती वगैरे अवेलेबल असतात, ते चेकआउट करू शकता. जेणेकरून तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस राहिली पाहिजे. त्या वेळेमध्ये किंवा त्या सर्टन टाईममध्ये 3 तासांमध्ये तुम्ही किती पटपट विचार करू शकता, किती लिहू शकता, हे तुमचं तुम्हालाच कळलं पाहिजे. यासाठी तुम्हाला पेपर रायटिंग जे आहे ते चालू ठेवायचं आहे, अलॉंग विथ PYQs पण त्याच्यासोबतच तेच सॉल्व्ह करायचे आहेत. सो दोन्हीची पण प्रॅक्टिस पण होईल आणि रिव्हिजन पण होईल. सो आता एक्झाम हॉलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर तो आत्मविश्वास. आता मग ती सेमिस्टर एक्झाम असेल, ती पुढे भविष्यात आयुष्यात कुठली पण एक्झाम असेल, सगळ्यात महत्त्वाचा आहे आत्मविश्वास. मी जो काही अभ्यास केलेला आहे तो मला येतो किंवा त्याच्याबद्दलचं सगळं काही मला माहिती आहे, सगळं काही लक्षात आहे आणि मी सगळं काही लिहू शकते. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे नीट रायटिंग असलं पाहिजे. पेपरमध्ये जेवढं कमीत कमी खाडाखोड कराल तेवढं बेस्ट आहे, तेवढं चांगलं आहे. तेवढा पेपर तुमचं जास्त प्रेझेंटेबल दिसेल आणि तेवढे जास्त मार्क्स वाढतील. ठीक आहे? अगदी मोत्यांसारखं सुरेख अक्षर नसलं तरी पण ते वाचनीय नक्कीच असलं पाहिजे. जो काही वेळ असेल त्याचा योग्य वापर करायचा आहे. मी ना बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, टाइम मॅनेज कसा करायचा एक्झाममध्ये, म्हणजे पॅसेजला किती वेळ द्यायचा, पोयमला किती वेळ द्यायचा. तर तुमच्या बॅचला पण असं काही हवं आहे का, तर ते पण मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. दुसरी गोष्ट, खूप जास्त पॅनिक नाही व्हायचंय की एखादा प्रश्न तुम्हाला नसेल येत, तर ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, तो कधीतरी नंतर आठवेल तेव्हा आपण बघूया. तर असं करत करत शांत मनाने जे तुम्हाला येते ते आधी लिहून पेपर सोडवायचा आहे. तुम्ही जेवढं पॅनिक व्हाल तेवढं नीट रायटिंग जाईल, योग्य वेळेचा वापर पण जाईल आणि मग काय उपयोगच नाही होणार. ठीक आहे? त्यापेक्षा बेस्ट आहे, जेवढं मन शांत राहील तेवढं बेस्ट आहे. सो हे सगळं केलं तर नक्कीच तुम्हाला तुमचे गुण जे आहेत ते मिळणार आहेत. मॅक्सिमम जो काही तुमच्या मनामध्ये आकडा असेल पर्सेंटेजचा, तो तुम्हाला मिळणार आहे, आता पण आणि बोर्ड एक्झाममध्ये पण. सो आय होप की तुम्हाला ही स्ट्रॅटजी किंवा हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरेल आणि तुम्हाला तुमचा एक प्लॅन पण बनवता येईल, तो फॉलो पण करता येईल आणि तुम्ही मॅक्सिमम मार्क्स पण स्कोर कराल.
सो तुम्हाला जी काही हेल्प हवी आहे किंवा जे कुठले व्हिडिओज हवे असतील प्लीज खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. सो मी ते व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक अँड बाय बाय.